गुरुनाथ महाराज की जय, योगेश्वरी माते की जय, जळको जळको जय मल्हार, जळको जळको जय मल्हार, भैरवनाथाचा गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम जय श्रीराम। एक मिनिट थांबा दादा नाही लाईव्ह चालू और उसके बाद आपके सामने आ चुके हैं। थोड़ा सा आगे नाही कौतो ऐसा सनातन धर्म में माना जाता है किसी भी शुभ गाड़ी को करने से पहले नारियल कार्यों का आरंभ किया जाता है। थोड़ा सा मागे अक्षय गुरुनाथ महाराज की जय, योगेश्वरी माते की जय। कुबेर सर थोड़ा सा शुभ कार्य आरंभ करने के और आगे बढ़ते प्रत्येक व्यक्ति अपनी शुभकामना देते भगवान से बस एक ही आशीर्वाद प्रत्येक व्यक्ति गोरखनाथ मंदिर के प्रांगण में तरेगांव वाले कुल देवता के रूप में भी जाने जाते हैं। प्राचीन इतिहास रहा है इसका। गुरुनाथ महाराज की जय, ध्वनि के साथ जय। जनतेच्या
अंबरनाथ झळकतो तारा तारा भाऊ आमचे जनतेचा सहारा सहारा कामान बोलतो शब्द कमी सेवा त्याची पाठ भरी गल्लीत गल्ली जय घोष उठतो भाऊचं नाव गगनात घुमतो सगळे म्हणती एक आवाज नगराध्यक्ष होणार संतोष भाऊ होणार नगराध्यक्ष विकसित होणार नगराध्यक्ष विकसित होणार नगराध्यक्ष विकसित होणार नगराध्यक्ष बाईकला लावा ना त्यापेक्षा अन्नाला झूम कर अन्नाला झूम कर राहत का एक मिनिट समजून घ्या मला. तुम्हाला खूप समजतं आम्ही काही समजत नाही तो आवाज झालं? घेतो ए दादा हे लाव अरे नाही होगा बस कर वॉक मिलेगा अच्छा वॉक मिलेगा इधर अच्छा अरे हे ना अरे तू बोला ये जा रहा है देखा मैंने ये भोसड़ी का हाँ हाँ मैं करता ना रुकना वो करा मैंने अरे आम्हाला कळतच आज काय फिर आज काय फिर बाईक चालत नाही झाली माईकच हे कसं काय सेटिंग करत आहे? काय करायचं फोटो काढायला नाही मी काढतो नाईट मोड आहे नाईट मोड आहे घे ना त्यांचा आपण. फ्लॅश लावा लय भारी क्वालिटी आहे डॉक्टर. बाहेर किती बाहेर कुठे ते समोर नाही बघायचं मग बोला ना समोर समोर नाही बघायचं. अण्णा बघत नाही एक मिनिट हॅलो आवाज येत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे 2 मिनिटं गाडी पुढे घ्या थोडीशी जरा वायर आहे का बघा थोडीशी पुढे घ्या वायर पर्यंत एवढी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार संतोष शिवसेना आरपीआय या महायुतीचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या प्रचाराचं नारळ फोडण्यानिमित्त उपस्थित या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनींचं महायुतीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मावळचे सन्माननीय आमदार सुरेंद्र शेख यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. आपल्या कडेगाव कांबाडे नगर परिषदेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक संपूर्ण असताना येत्या 2 तारखेला या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान होत आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशजी बेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे सहकारी आणि आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे, सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक
नगरसेविका, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आज ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि आज आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाला संतोष हरिभाऊ दाभाडे यांना एक मतानं जो निर्णय झाला, त्या निर्णयातून आपण सर्वजण संतोष भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याच्या बाबतीतला निर्णय केलेला आहे. कमळ या चिन्हावरचा उमेदवार आहे. संतोष दाभाडे हे प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत. शहरामध्ये कमळ आणि घड्याळ हे देखील प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यातून आपला अध्यक्षपदाचा उमेदवार हा महायुतीचा आहे. हे घराघरापर्यंत पोहोचवणं तुम्हा आणि आम्हा सर्वांची जबाबदारी असणार आहे. पण आपण 2 तारखेपर्यंत प्रचार करत असताना अवघे 10-12 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. स्टेशन भागामध्ये मी आता गणेश रावांशी बोलत होतो की 1 प्रभाग ते 8 प्रभागापर्यंत आम्ही संपूर्ण जबाबदारी घेऊन त्या भागामध्ये संपूर्ण यंत्रणा लावण्याचं काम करू. परंतु त्याचबरोबर गणेश शेठ तुम्ही असाल किंवा तालुक्याचे अध्यक्ष असाल, आपले महायुतीचे उमेदवार म्हणून संतोष भाऊंबरोबर देखील तुम्हाला प्रचाराकरता त्यांच्यासोबत फिरावं लागणार आहे. आपला स्टेशन भाग म्हणत असताना गाव भागात देखील तेवढ्याच ताकदीनं आपल्याला उतरावं लागणार आहे. संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या पाठीमागं भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी आहे आणि तेवढ्याच ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल किंवा मित्र पक्ष असतील, हे देखील खंबीरपणानं तुमच्या मागे उभे आहेत. हे आता सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ही निवडणूक कशा पद्धतीने झाली, काय व्हायला पाहिजे म्हणजे आता त्यात आपल्याला जायचं नाही. परंतु आपण गाव म्हणून किंवा युतीचा धर्म म्हणून सर्वांनी एकत्रितपणानं संतोष दाभाडे पाटलांना एक चांगलं मताधिक्य द्यावं, हे देखील मी शहरातील नागरिकांना आवाहन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष दाभाडे पाटलाच्या माध्यमातून या शहरामध्ये अधिकचा निधी आणणं, अधिकच्या महत्वाकांक्षी प्रकल्प आणणं किंवा ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम मी स्वतः असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे देखील नेते मंडळी करतील. हा विश्वास आजच्या प्रचाराच्या माध्यमातून माझ्या शहरातल्या नागरिकांना देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. आपण या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच महायुतीचे सर्व कार्यकर्ते संतोष भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करतील यात शंका राहिलेली नाहीये. यानंतर राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ भेगडे आपल्याला विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तळेगावचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी आपल्या युतीचे उमेदवार संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील शेळके, आपले सर्व सहकारी गणेश तात्या बेगडे असतील, गणेशजी खांडगे असतील, गणेशजी काकडे असतील, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले युतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनो, संतोष दाभाडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांवर येणारी ही निवडणूक ही मावळच्या जनतेच्या समोर देखील एक आपलं आदर्श आपण घालून देणारी निवडणूक करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज तळेगाव शहरामध्ये प्रचाराचा शुभारंभ होत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला विश्वास आहे, संतोष दाभाडे पाटील हे तळेगावात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्वात विक्रमी मताने नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील. एवढी मोठी ताकद आज युतीच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहिलेली आहे. तळेगाव शहरातल्या प्रभाग क्रमांक 2 मधली असेल निवडणूक, प्रभाग क्रमांक 3 मधील असेल, प्रभाग क्रमांक 5 मधील असेल, प्रभाग क्रमांक 7 मधील असेल, प्रभाग क्रमांक 8 मधील असेल, प्रभाग क्रमांक 9 मधली असेल आणि प्रभाग क्रमांक 10 मधील असेल. या 6 प्रभागातल्या निवडणुका
जरी त्या ठिकाणी जाहीर झालेल्या असल्या तरी युतीच्या माध्यमातून या सर्व निवडणुका लढण्याचा आपण त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. प्रामुख्याने या निवडणुका होत असताना तळेगाव शहराच्या दोन्ही युतीच्या सर्व प्रमुख नेते एकत्र बसून आपल्या नगराध्यक्षांच्या प्रचाराचा दौरा आणि प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा दौरा एकत्रितरित्या त्या ठिकाणी नियोजित करून उद्यापासून किंवा आज सकाळपासूनच सुरू झालेल्या दौऱ्याच्या निमित्ताने आपण सर्व प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या ठिकाणी सहभागी व्हायचे आहे. आणि हे होत असताना 2 तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे. प्रामुख्याने 30 तारखेला प्रचाराची सांगता होईल. ही सर्व होत असताना आजपासून युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचं परिचय पत्रक असेल, आपल्या युतीचा जो काही वचननामा असेल हा घेऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने घरोघरी आपल्याला आदरणीय सत्येंद्रजी राजे दाभाडे सरकार असतील, सत्यशील राजे दाभाडे सरकार असतील आणि आपण सर्वजण प्रामुख्याने या ठिकाणी या युतीच्या प्रचाराच्या निमित्ताने घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करायचं काम या ठिकाणी करायचं आहे. मी ज्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ठेवलेले असतील त्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहत असताना गणेश तात्या बेगडे यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धर्म जे पाळणार नाही त्याच्यावर प्रामुख्याने दोन्ही किंवा युतीच्या माध्यमातून कारवाई केली जाईल हा देखील इशारा आजच्या या सभेच्या निमित्ताने सर्वांच्या समोर सांगू इच्छितो. शेवटी आपल्याला गाव म्हणून एकत्र आल्यानंतर आपण सर्व मिळून एकत्र निर्णय घेणार आहोत आणि या निर्णयाला जर कोणी गालबोट लावत असेल तर त्याचा युती म्हणून त्या ठिकाणी नक्कीच विचार करून कारवाई करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. युतीचा महायुतीच्या माध्यमातून संत विहो आपल्या नेतृत्वात आदरणीय सुनील अण्णा शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे एकत्र या युतीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रचाराच्या निमित्ताने तळेगाव शहरामध्ये काम करू हा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि प्रामुख्याने या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या प्रभागात जबाबदारी असेल, नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले जे आहेत त्यांनी आपापल्या प्रभागात आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये देखील संत भाऊ, दीपक भाऊ तुम्ही असाल, सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र फिरायचं काम करायचं आहे. मग स्टेशन भाग असू किंवा गाव भाग असू आपण सर्व मिळून आपल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावं अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशपरंपरा असलेले आमचे पाटील घराणे यांचे विद्यमान वंशज श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी आता उभे आहेत. मी आणि सत्येंद्रराजे आम्ही त्यांच्याबरोबर नेहमीच लहानपणापासून त्यांच्याबरोबर आहोत. राजघराणं हे नेहमीच जसं काय पाटीलकी होती त्यांचे पंजोबा आजोबा नारायणराव दाभाडे पाटील यांनी देखील आमचे जेव्हा पंजोबा वारले त्यानंतर आमच्या प्रॉपर्टीचं देखभाल नीट केली होती. तेच रक्त यांच्यात आहे, त्याच्यामुळे विकास तळेगावचा होणार यात काही दुमत नाही. आज इथं उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित बिनविरोध आलेले नगरसेवक यांना मी सरदार दाभाडे राजघराण्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की या तळेगावचं नक्कीच चांगले नवीन रूप आपल्या काही वर्षात बघायला मिळेल आणि आमचे वस्ताद हे नक्कीच नगर अध्यक्ष पदावर बसतील. कारण जी खुर्ची आमच्या खापरपोंजामांनी स्थापन केली, दाभाडेंनी स्थापन केलेल्या खुर्चीवर नवीन इमारतीत परत दाभाडेच बसतील एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तळेगाव दाभाडे.
आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यासाठी उपस्थित झालेले सर्व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, सत्यशील राजे दाभाडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, उपस्थित सर्व की आता आपल्याला फक्त 10 दिवस या ठिकाणी निवडणुकीचे राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने याच्या आधी आपण सर्वजण प्रचारासाठी या ठिकाणी मदत केली, प्रचार केला, त्याच पद्धतीने पुढच्या 2 तारखेपर्यंत आपण माझ्या समवेत जे कोण आता उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्या समवेत राहून आपण चांगल्या मताधिक्याचा विचार त्या ठिकाणी करत असताना आपले सगळे उमेदवार हे चांगल्या मताने निवडून येतील याची खात्री या ठिकाणी देत असताना आपण सर्वजण असेच काम करत राहावा आणि प्रचार करा अशी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा महायुतीचे आभार मानतो आणि आपला 12 नंबर प्रभाग